वर्ष चाललेली केस आहे. किती वर्ष? 80 वर्ष चाललेली. जमीन आहे फक्त 46 गुंठे, म्हणजे 1 एकर 6 गुंठे जमीन आहे. त्या 1 एकर 6 गुंठे जमिनीमध्ये ही केस कोल्हापूर जिल्ह्याला चिटकून आहे, म्हणजे कोल्हापूरच्या बॉर्डरवरची आहे जमीन होती. आणि त्या केसच्या संदर्भाने जवळजवळ 1500 पानाचा निकाल त्यामध्ये झाला होता. 1500 पानाचा म्हणजे काय की 1500 पानं झाली होती. निकाल झाला नाही, एकच पानाचा निकाल होता. पण त्यातली 1200 पानं पुढील तारीख असं 80 वर्ष गेले त्यामध्ये. तर त्यात काय झालं होतं की जमीन एकाच्या नावावरती, कब्जा एकाचा होता त्यामध्ये. आणि ते दोन्ही म्हणजे वादी आणि प्रतिवादी मयत झाले. त्यांची मुलं 60-60 वर्षाची झाली. त्यांचे वकील मयत झाले. त्या वकिलाचा मुलगा वकील 60-50 वर्षाचा, दुसऱ्याचा वकील. मग परत त्या शेखर गायकवाड सरांनी त्यांना ती केस चालली सर कसं की दोनदा मान्य मामलेदार कोर्टात ऍडिशनल कलेक्टरकडनं एमआरटी करून हायकोर्ट, मान्य हायकोर्ट कडनं मान्य सर्वोच्च न्यायालयात परत रिमांड होऊन तिथं आले. मग त्यांना विचारलं असे तुम्ही जे बाहेर बसलेले की तुम्हाला परवडते कसं काही केस लढवायला. तर त्यातला एक ते वादी काय म्हटलं की आमचं असं ठरलंय की हा केसचा निकाल लागल्यानंतर आम्ही अर्धी जमीन घेणार आहोत. त्यानंतर जो त्या 30 टन ऊस निघत होता, त्या दुसऱ्याला प्रतिवादीला विचारलं किंवा सामनेवाल्याला विचारलं तुला हे परवडते कसं काय. आमचं ठरलंय म्हणलं हे अर्धा 15 टन ऊस मी वकिलाला देतो, 15 टन ऊस मी घेतो. मग सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला आता सर्व सुविधा आहे. सर्व सुविधा म्हणजे लोक न्यायालयासारख्या सुविधा आहेत. त्या सुविधाचा लाभ घेऊन आपण ह्या ज्या 80 वर्षी केस लढलेल्या आहेत त्या केस आपण न लढता त्यामध्ये त्यांनी 46 एकर जमीन दोघांनी घेऊ शकले असते कोल्हापूरमध्ये. इतक्या वर्षी त्यांचा वेळ गेला, श्रम गेला. आणि आता आपल्या कोर्टात पण असं आहे की आता पक्षकार आहेत माझे पण, आपले 20 वर्ष मी केस लढलोय. आता मला सगळं कोर्टातलं माहिती आहे. म्हणून तिथंच घरनं भाकरी बांधून आणायची, आमच्या पोटात खायची आणि परत येऊन इथं बसायचं. परत घरी जाऊन बायकोला सांगायचं कर बाबा जेवण मला. म्हणजे तात्पर्य कसं आहे की तुम्ही मिटवायच्या मागे लागा केसेस, हे काय करू नका. कारण का जवळजवळ 35 कोटी लोक आपल्या भारत देशामध्ये सतत या कोर्टातून त्या कोर्टात ट्रिब्युनल आहे, असे कोर्ट खूप आहेत. सरांनी मॅडमनं सांगितल्याप्रमाणे खूप कोर्ट आहेत. त्या कोर्टामध्ये आपला वेळ जातो खूप. आणि मग परत तुम्हाला काय वाटतं की तारीख पे तारीख असं कसं काय की पण असह्यता आहे त्यामध्ये. असह्यता काय आहे की लॅक ऑफ म्हणजे त्यांना मनुष्यबळ नाही, अपुरी साधन सामुग्री आहे. यामुळे ज्या प्रॉपर केसेस आहेत, आता मॅडमनं सांगितल्याप्रमाणे पॉक्सोच्या किंवा तुमच्या ज्या महिलाविषयी ज्या केसेस आहेत त्या केसेसला माननीय न्यायालय नक्कीच वेळ देत आहे. माननीय न्यायालयांना वाटतं की त्यांना सजा व्हायलाच पाहिजे सर्वांना. हे सामाजिक प्रश्न आहे तुमचा आमचा सर्वांचा. तर त्यामध्ये केसेसला म्हणजे सजा होण्याकरिता ह्या ज्या केसेस आहेत आपण ज्या छोट्या आहेत पार्टिशनच्या किंवा रस्त्याच्या, आता रस्त्याचे प्रश्न आपण आता महाराष्ट्र शासनाने नवीन ती स्वामित्व योजना आणलेलीच आहे आता नवीन. तर आता हे जे आहे ते रस्त्याचे प्रश्न पुढे केसेसच राहणार नाहीत रस्त्याचे. पण जे आता सध्याचे रस्त्याचे केसेस आहेत खूप बिकट रस्त्याचे केसेस आहेत. 100 एकर शेती आहे पण त्याला मुद्दाम रस्ता जाऊ द्यायचा नाही, त्याला मुद्दाम रस्त्यानं लांबून त्यानं रस्ता जावं की जेणेकरून त्याला त्रास व्हावा. हे आपलं आता पूर्वीसारखे राहिलेलं नाही की आपण काय करतो आता एखाद्याने बैल दिला उसना की आपण काय मग पूर्वी चालायचं की बैल दे नांगरायला मला लागतंय. तर आपण त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार की ह्यानं मला लग्नासाठी ट्रॅक्टर दिलं पाहिजे भाड्यानं, टेम्पो दिला पाहिजे. पूर्वीचे माणसं काय होते